ती शेंडी आणि जानवं प्रत्यक्ष तर नाही आहे, परंतु हे सगळं शिखासूत्र आहे. कर्मकांड याला म्हटलं जातं. याच्यामध्ये मानवा पंथ सध्या एवढा अडकलेला आहे की जेव्हा मी म्हटलं की मी गंध लावा, अक्षता लावू नका, अक्षतेमध्ये अनेक तांदूळ वाया जातात. आमचे स्वामी म्हणतात एक शीत सुद्धा मुंगी आदी करून नेऊ नेदावे आणि ऐसे आणू आणू सांडावे. ते काही तुमचे दाई एक कण सांडायला सांगितलं नाही. आपण इथे तांदूळच्या तांदूळ, काही ठिकाणी बासमती तांदूळ असतात बरं का, एवढे तांदूळ जर का तुम्ही वाया घालवताय, ते पायाखाली येत आहेत वगैरे वगैरे, तर सांगा बरं स्वामींच्या 2 वचनांचं काय करायचं आता? ते वचन कळाले नाही आपल्याला की काय? मी जेव्हा सांगितलं अक्षता लावू नका, तांदूळ वाया घालवू नका, ते म्हणाले हे काही सांगतात. म्हणजे कर्मकांड एवढा आहे, अक्षता लावल्याच गेल्या पाहिजे. श्लोक काय म्हणतो आपण? चंदन अक्षता नाही त्याच्यात, त्या श्लोकात अक्षता आहे का? चंदन गंध अक्षता घे देवा असा आहे का? चंदन गंध घे देवा, म्हणजे त्याच्यामध्ये फक्त गंध आहे.